हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मॉम्स लाईफ बाय सुप्रिया नाईकच्या नव्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका जागृत स्वयंभू शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी, ज्याचे नाव आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर. तर चला माझ्यासोबत मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. मंदिराच्या कमानीपासनं मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे 520 पायऱ्या चढाव्या लागतात. आम्हाला मंदिराजवळ पोहोचेपर्यंत दुपार झाली आहे आणि लहान मुलं आमची झोपली आहेत. बघा, मला फक्त जागा आहे. जिजा आणि कनिष्का झोपली आहे. तर यांना घेऊन आम्हाला आता 520 पायऱ्या चढायच्या आहेत. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही मार्लेश्वरचे दर्शन करण्यासाठी जाणार असाल तर आदल्या रात्री तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही. आणि जर चुकून खाल्लेच तर सकाळी दर्शन करण्याच्या आधी आंघोळ करून तुम्हाला तुळशीपत्र खाऊनच जायचे आहे. आणि इथल्या वानरसेनापासून सावधान राहा. ते माणसांना काही इजा करत नाही, पण तुमच्या हातात असलेले मोबाईल, पाण्याची बॉटल किंवा खाण्याच्या गोष्टी ह्या त्यांना हव्या असतात बरं का. पायऱ्या चढताना तुम्हाला अशा छान छान प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स किंवा खाण्यापिण्याचे स्टॉल्स, थंड पेय, हे पहा हे आहे रामकंदमूळ, किंवा कॅप्स, गॉगल्स किंवा लहान मुलांची खेळणी, अशा प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतील. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेढ्यांचे स्टॉल देखील पाहायला मिळतील. आपण येऊन पोहोचलो आहोत मेन मंदिराजवळ. खालून ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या थेट आपल्याला धारेश्वर धबधब्याजवळ घेऊन जातात. पूर्वीचे भक्त जे दर्शनाला यायचे ते आधी धारेश्वर धबधब्याखाली स्नान करून मग देवाचे दर्शन करायचे. हल्ली चाकरमानी वेळेअभावी धबधब्याखाली अंघोळ न करता अंगावर पाणी शिंपडून देवाचे दर्शन घेतात आणि मार्लेश्वरसुद्धा भक्तांना सांभाळून घेतात. आता आम्ही आतमध्ये जात आहोत आणि आधी दर्शन घेतो आणि मग तुम्हाला मी दाखवते की आतमध्ये गुहेमध्ये आमचे मार्लेश्वर कसे बसलेले आहेत. आम्ही ज्या वेळेला आलो आहोत त्या वेळेला गर्दी नसल्याकारणाने आमचं दर्शन अगदी छान झाले. मकर संक्रांतीला येथे मोठा यात्रोत्सव सोहळा आणि मार्लेश्वराचा विवाह सोहळा साजरा केला जातो. मार्लेश्वर हे हिंदू देवता शिव यांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. संपूर्ण मंदिर एका गुहेत बांधले गेले आहे. मंदिरातल्या भटजी काकांनी देखील आमच्या नावाने मार्लेश्वराला गारणं घातलं आहे. जय मानवच्या नाईक परिवाराने तुझ्या पायाशी त्याने सगळ्या बनवून एका नारळाचा पडलेला आहे. मार्लेश्वर बाबा हे मान्य करून घ्या. येता शक्ती येता भक्तीने तुझी चौकाने पण तुझी महापूजा केली ना. महापूजातून मार्लेश्वर बाबा काय चूक झाली असं त्यांना क्षमा करून आज त्यांच्या घर करून आज आरोग्यात चांगली प्रगती दे. त्यांच्याकडे काय इडाबिडा असतील तर दूर कर आणि अशीच त्यांच्याकडे दरवर्षी सेवा करून घे. संभाळ. डोंगर रांगा आणि जवळच असलेला सुप्रसिद्ध धारेश्वर धबधबा या जागेचे सौंदर्य वाढवतात. आणि बरं का, हा धबधबा बारामाही वाहणारा धबधबा आहे. पावसाळ्यातनं जर तुम्ही मार्लेश्वरला भेट देत असाल तर इथलं निसर्ग वाखाणण्याजोगे आहे, कारण इथून दिसणाऱ्या दऱ्याखोऱ्यांचे आल्हाददायक दृश्य तुम्हाला पावसाळ्यातून बघायला मिळेल. मार्लेश्वराचे छान असे दर्शन घेऊन आपण अजून एका ठिकाणी जाणार आहोत, तर चला माझ्यासोबत. आता आपण आलो आहोत श्री मार्लेश्वर देवालय अंगवली येथे. मकर संक्रांतीला गिरजाई देवी आणि मार्लेश्वर देवाचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मार्लेश्वराचे मूळ स्थान अंगवली येथे असून तेथून पालखी मार्लेश्वर शिखराकडे प्रस्थान करते. भाविकांच्या सोयीसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी या देवस्थानाचे जतन व जीर्णोद्धार वेळोवेळी केले जातात. मार्लेश्वरची सुंदरता जर तुम्हाला पाहायची असेल तर पावसाळा आणि मकर संक्रांतीला तुम्ही नक्की भेट द्या आणि निसर्गाचा आल्हाददायक अनुभव घ्या. अशा प्रकारे आम्ही श्री क्षेत्र मार्लेश्वर आणि श्री क्षेत्र मार्लेश्वर देवालय यांचे दर्शन घेऊन आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच मुंबईला निघालो. आजचा हा मार्लेश्वरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.